सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, येणाऱ्या 31 मार्चला स्वामी प्रकट दिन आहे, म्हणजे आजच. त्या दिवशी स्वामींची सेवा कशी करायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर का सांगितलेल्याप्रमाणे सेवा केली तर स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्वामी समर्थ प्रकट दिन. स्वामी समर्थांची पूजा अधिक प्रभावी आणि भक्तिपूर्वक कशी करावी याबाबत अधिक माहिती खाली दिलेली आहे. या दिवशी त्यांची पूजा करताना त्या दिवशी विशेष ध्यान दिले पाहिजे की तुमचे मन, वचन आणि क्रिया स्वच्छ व शुद्ध असाव्यात. स्वामी समर्थांची पूजा करण्यापूर्वी त्यांच्या जीवनक्रम आणि शिक्षकाचे अध्ययन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांची जीवनगाथा आणि विविध चमत्कारिक घटनेची माहिती घेणे भक्तीला आणखी खोलवर रुजवते. स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयाचे अवतार मानले जातात. त्यांचे कार्य निस्वार्थी होते आणि ते सदैव भक्तांच्या कल्याणासाठी कार्यरत होते. त्यांच्या उपदेशामध्ये श्रद्धा, सेवा आणि सत्य बोलण्याचा आग्रह धरला जातो. त्यांची पूजा करताना त्यांच्या शिक्षाची याद करून ते आत्मस्थ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांची पूजेची खरी गरज म्हणजे त्यांची मूर्ती किंवा चित्र. स्वामी समर्थांचा हस्त, मुख, चेहरा शांततेचा व तेजस्वी चेहरा आणि त्यांच्या कृपेची भावना भक्तांना दिली जाते. पूजेला लागणारी वस्तू. स्वामी समर्थांची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवण्यासाठी ताजे फुले, विशेषतः गुलाब किंवा तुळशीचे पत्ते, कापूर, पूजा जाळण्यासाठी तूप, प्रसादासाठी दिवा तुपाचा किंवा गंधी दिवा, नैवेद्य लाडू प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पित करा. धूप, पूजा आणि भक्तिमय वातावरणासाठी पाणी, दूध आणि सिंदूर. पूजाविधी. संस्कृतहून पूजास्थळावर जा. ओम स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. स्वामी समर्थांच्या मूर्तीला किंवा चित्राला प्रथम नमस्कार करा. त्यांचे पाय आणि हृदय मान्य करून त्यांच्या दिव्य कृपेसाठी प्रार्थना करा. पाणी, दूध आणि फुलांचे अर्पण. स्वामी समर्थांना शुद्ध पाणी, दूध आणि फुले अर्पण करा. याद्वारे त्यांना आदर आणि भक्तिपूर्वक समर्पण व्यक्त करा. धूप व दीप अर्पण. स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर धूप व दीप अर्पित करा. कापूर आणि तुपाच्या दिव्याचा उपयोग करा. हे दिवे म्हणजे आत्मा व ब्रह्माचे प्रकाशाचा प्रतीक मानले जाते. नैवेद्य अर्पण. स्वामी समर्थांसमोर नैवेद्य अर्पित करा. विशेषतः लाडू, नारळ, दूध आणि विविध फळे हे त्यांचे कृपाशील रूप मानले जाते. पूजाविधीची संस्कृती. स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर धूप व दीप अर्पित करा. कापूर आणि तुपाच्या दिव्याचा उपयोग करा. हे दिवे म्हणजे आत्मा व ब्रह्माचे प्रकाशाचा प्रतीक मानले जाते. नैवेद्य अर्पण. स्वामी समर्थांसमोर नैवेद्य अर्पित करा. विशेषतः लाडू, नारळ आणि दूध, विविध फळे हे त्यांचे कृपाशील रूप मानले जाते. धैर्य आणि आत्मविश्वास. स्वामी समर्थांनुसार धैर्य आणि आत्मविश्वास हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. ते निराश झालेल्या व्यक्तीला आशा देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. निस्वार्थ सेवा. स्वामी समर्थांचे जीवन एक आदर्श निस्वार्थ सेवेसाठी उदाहरण आहे. ते सर्वांना समान दृष्टीने पाहत होते आणि त्यांच्या शिक्षणामध्ये सेवेचे महत्त्व दर्शवले आहे. समाज कल्याण. स्वामी समर्थांनी नेहमी समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. म्हणूनच त्यांच्या प्रकट दिनी काही सामाजिक कार्य करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येईल. जसे
की गरिबांना अन्नदान, कपडे दान करणे किंवा रुग्णाच्या सेवा कार्यात सहभागी होणे. समाप्ती व आभार. स्वामी समर्थ प्रकट दिनी पूजा संपल्यानंतर शक्य झाल्यास संपूर्ण कुटुंबियासह स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन दर्शन घ्यावे आणि आभार व्यक्त करा. यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि त्यांच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा व आशीर्वाद सदैव राहील. स्वामी समर्थांची भक्ती प्रथावर चालताना त्यांच्या अभ्यास आणि त्यांच्या कृपाशी जीवन घालवणे हेच खरे पूजन आहे. असेच नवनवीन माहिती व व्हिडिओ पाहण्यासाठी आपले देव आपल्या पाठीशी आहेत. गुंजन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.